मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या शिवप्रेमी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चाललोय पालघर मधल्या आशेरी गडावरती. आणि तिकडे अनेक गड आहेत. तर आसावा आहे, टकमक आहे, कोहोजे आहे आणि परत शेरगावचा किल्ला आहे. असे अनेक किल्ले पाहायला मिळतात. तर त्यातलाच एक आशेरी गड आहे. तर तिकडेच आपण चाललोय आणि या व्हिडिओमध्ये आपण आशेरी गडाचा इतिहास, आशेरी गडाच्या वास्तू सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आता आशेरी गडावर जाण्यासाठी आपल्याला पालघर स्टेशनवर यायला लागतं आणि तिकडून आपल्याला मस्तन नाक्यासाठी बस डेपोमध्ये एसटी मिळतात. आणि नंतर मग मस्तन नाक्यावरून आपल्याला खोडकोन या गावात जावं लागतं. त्यासाठी आपल्याला रिक्षा मिळतात. तसं आशेरी गडावर पोहोचता येते. मस्तन नाक्यावरून आपल्याला जे रिक्षा भेटतात ते आपल्याला या स्थानकावर सोडतात. इकडे तुम्हाला पाठीमागे एक बोर्ड दिसत असेल. खोडकोनला जाणाऱ्या ज्या रिक्षा आपल्याला ज्या स्थानकावर सोडतात तिकडून अगदीच डावीकडे वळून आपल्याला खोडकोन गावाजवळ जाता येते. गावात जात असताना आपल्याला सिमेंटच्या पुलावरून जावं लागतं. आता आपण या पायवाटेने वरती आल्याच्या नंतर आपल्याला इथे पाठीमागे एक वाघोबा देवळाचं मंदिर दिसतं. आता आपण ज्या स्पॉट वरती आहोत ते खोडकोना गाव आहे. खोडकोन गावाच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला ही एक वरती वाट जाताना दिसते. जंगल वाटच आहे. तर त्याच वाटेने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. चला जाऊया. या गडाचा जर आपण इतिहास बघितला तर हा गड शिलार वंशामधील भोजराज याने बांधला. तर त्यामुळे याला 800 वर्ष साधारण हा गड तट धरून बसला आहे. आणि त्याच्यानंतर 14व्या शतकात राज भीमदेव याने हा गड जिंकला आणि त्याने बंदोबस्त केले या गडाचे आणि इकडे लष्करी ठाणे बसवले. तर आता आपण पुढच्या वाटेनेच वरती जाऊया. गडाच्या खाली हे गावकऱ्यांनी एक म्हणजे कचरा टाकण्यासाठी हे बनवलंय, डम्पलिंग बनवलंय. आणि तरी पण काही लोकांनी हे बाजूला बाटल्या वगैरे टाकून ठेवल्यात. ते बघा, त्यात आम्ही आता बाटल्या उचलून साईडला म्हणजे ज्या डम्पलिंग बनवलंय तर त्याच्यामध्ये टाकतो आहोत. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की लोक म्हणजे डम्पलिंग बनवून सुद्धा बाजूला बाटल्या टाकल्यात. गडावरती जागोजागी गावकऱ्यांनी डम्पलिंग हे बांधण्याचं काम केलं. खाली पण आपण मगाशी बघितलं ते बाटल्या टाकण्यासाठी डम्पलिंग बांधलेले होते. आणि या गडाचा साधारण उपयोग सागवाच्या लाकडाचा जहाज बांधण्यासाठी उपयोग केला जात होता. तर मुख्य कारण हेच होतं. या गडाला तर महत्त्व यासाठी आले की सागवाच्या लाकडाचे उपयोग जहाज बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. आता आपण पहिला टप्पा खाली बघू शकता पार केला. तिकडे जास्त अभयारण्य होतं, जंगल होतं. तिकडे आपल्याला जास्त दमछाक चढताना जाणवली नाही. आता इथे पूर्ण झाडच नाही आहेत. तर आता आपण दुसरा टप्पा चढायला चालू करतोय. तर चला जाऊया. इथे आपल्याला वाघोबा देवळाचं मंदिर पाहायला मिळतं. हेच मंदिर आपण मगाशी गडाच्या खाली सुद्धा पाहिलं होतं.
आता आपण वरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला एक गुफा दिसते. आता आपण दुसरा डब्बा पार केला आणि तिसरा डब्बा आता इथे बघू शकता. माझ्या मागे शिड्या आहेत, तर त्या शिड्यांनी आपल्याला वरती जायचंय. तर आता या शिड्यांनी वरती जाऊया आपण. या शिड्यांनी वरती आल्याच्या नंतर आपल्याला हे पोर्तुगीजांचं क्राऊन दिसतं. म्हणजे पोर्तुगीजांची सत्ता होती त्याचं हे क्राऊन आहे. आणि राज भीमदेव नंतर जेव्हा आपला पोर्तुगीजांनी वसई बस्तान बसवल्याच्या नंतर 1556 मध्ये हा किल्ला बळकावला आणि तिकडे आपले बंदोबस्त केले. आणि पोर्तुगीजांना या किल्ल्याचं महत्त्व खूप लवकरच समजलं. त्याच्यानंतर या किल्ल्याची मजबूतीकरिता यांनी खूप इथे बांधकाम केले. तर याचंच एक क्राऊन आहे. आणि आता इथून पुढे आल्याच्या नंतर इथे एक पाण्याची टाकी दिसते आपल्याला. आणि आता नंतर पुढच्या वाटेने आता आपल्याला पुढे जायचंय. त्या वरती आल्याच्या नंतर आपल्याला हे मुख्य प्रवेशद्वार दिसतं. इकडे त्या काळात महादरवाजा असं बसवलेला असायचा. तर याच दरवाजाने आपल्याला वरती जायचंय. तर या पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर 5 मिनिटाच्या अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. जवळच खडकात एक गुहा आहे. नंतर त्याच्या पुढे आपल्याला खाली गेल्यावर पाण्याची 3 आणखी टाकी आपल्याला दिसतात. आता आपण खाली उतरल्याच्या नंतर इकडे आपण बघू शकता पाण्याची टाकी आहेत. आणि इकडे तुम्हाला जागोजागी होल दिसतील. जवळ जरा इथे जागोजागी तुम्हाला असे होल्स दिसतील. या होलांमध्ये खांबे अटकवत आणि याच्यावरती छप्पर बांधले जातात, जेणेकरून पाण्यामध्ये कचरा पडली नाही पाहिजे. आणि हे पाणी पिण्यासाठी वापरत. इथे एक दुसरी टाकी आहे. त्याच्यानंतर एक तिसरी टाकी तिकडे आहे. जागोजागी डम्पलिंग बनवले, तरी पण हा कचरा बघा गडावरती किती. आजचं आमचं दुर्दैव असं की गडावरती आम्हाला दारूच्या बाटल्या पाहायला मिळाल्या. आता आपल्याला रस्त्याने एक वास्तू दिसते, ती म्हणजे महाराजांची सदर. तर या सदरेमध्ये महाराजांची सदर आहे आणि इथे लिहिलं आहे की सदरेवर बसून आहे, अशी पोस्टर पण लावलेलं आहे. सदरेच्या पुढच्या वाटेने पुढे गेला तर तुम्हाला पडक्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. तसेच शहर असलेले अनेक चौथळे येथे पाहायला मिळतात. इथे आल्याच्या नंतर आपल्याला एक गुफा दिसते आणि नंतर आपल्याला त्याच्याच बाजूला तोफा दिसतात. तर या तोफा बघूया. तोफांच्या बाजूला जी गुफा आहे तिकडे आपल्याला आशेरी देवीची मूर्ती पाहायला मिळते. मराठ्यांचा या गडाशी संबंध आला तो संभाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये. संभाजीराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी 1683 मध्ये तारापूरवर हल्ला केला आणि ते बेचिराग केले. आणि तेव्हा हा आशेरी गड स्वराज्यात सामील करून घेतला. आणि त्याच्यानंतर 1687 मध्ये पोर्तुगीजांनी तो परत आपल्या ताब्यात करून घेतला. त्याच्यानंतर चिमाजी अप्पा पेशवे यांनी 1737 मध्ये कोकण मोहिमेत हा गड परत स्वराज्यात आणला आणि त्याच्यानंतर या गडावरती भगवे झेंडे फडकू लागले.
आणि त्याच्यानंतर 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी घेतला. गुफेच्या वरच्या बाजूस गेल्यात आपल्याला 2 मोठे तलाव पाहायला मिळतात. आत्ताच आम्ही गड कंप्लीट केला आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन गड किल्ल्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.